नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. बेसिक मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, फर्स्ट युनिटला आपण सुरुवात केली आणि फर्स्ट युनिटला मध्ये असणारे जे दोन चॅप्टर्स आहेत ते आपले कंप्लीट सुद्धा झालेत, ज्यामध्ये लॉगरिथम आपण बघितलं आणि डिटर्मिनंट. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तिसऱ्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे मॅट्रायसेस. याला शॉर्टमध्ये मॅट्रिक्स असं सुद्धा म्हटलं जातं, मॅट्रायसेस ऑर मॅट्रिक्स. या चॅप्टरचं वेटेज जर बघितलं मित्रांनो, तर याला जवळजवळ 12 ते 14 मार्काचे प्रश्न या चॅप्टरवरती विचारले जातात. लक्षात घ्या, 12 ते 14 मार्काचे प्रश्न या चॅप्टरवरती विचारले जातात. सो एक्झामच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं असणारे हे चॅप्टर आहे मॅट्रिक्सचं. त्यानंतर जसं की आपण बघा प्रिव्हियसली जे सेकंड चॅप्टर आपण जे स्टडी केलं डिटर्मिनंटचं, त्यामध्ये यूज होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपण इथं वापरणार आहोत, हे पण लक्षात घ्या, म्हणजे त्याचा फायदा पण आपल्याला इथं होईल. आता एक्झॅक्टली या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं तर लक्षात घ्या. सुरुवातीला आपण काय करूयात की मॅट्रिक्स काय असतं ते बघणार आपण, बेसिक त्याच्याशी रिलेटेड. मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याचे एलिमेंट काय असतात, त्याची ऑर्डर काय असते, ह्या कन्सेप्ट आपण डिस्कस करूया. नंतर मॅट्रिक्सचे वेगवेगळे प्रकार असतात, ते सगळे प्रकार आपण इथं बघणार आहोत. मॅट्रिक्सचे प्रकार झाल्यानंतर मॅट्रिक्सवरती अल्जेब्राइक ऑपरेशन करावे लागतात, जसं की ॲडिशन असतील, 2 मॅट्रिक्स 3 मॅट्रिक्सची ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, स्केलर मल्टिप्लिकेशन असेल, या सगळ्या प्रकारचे जे काही बेसिक ऑपरेशन असतात ते मी आपण इथं बघणार आहोत. त्यानंतर काही स्पेसिफिक ऑपरेशन असतात, जसं की ट्रान्सपोज करायचं आपल्याला मॅट्रिक्सचं. नंतर ॲडजॉईंट नावाची एक कन्सेप्ट असते, इनव्हर्स एक कन्सेप्ट असते. तर या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. एकदा हे सगळं बेसिक डिस्कस झाल्यानंतर मग आपण काय करूयात की याचं जे काही अप्लिकेशन असतं, मीन्स मॅट्रिक्स आपण का बरं शिकतोय, त्याचे अप्लिकेशन काय आहेत रिअल लाईफमध्ये, मीन्स रिअल लाईफ प्रॉब्लेम असतील, थेरॉटिकल प्रॉब्लेम असतील, तर त्या प्रॉब्लेमचं जे काही सोल्युशन आहे ते आपण विथ द हेल्प ऑफ मॅट्रिक्स आपण इथं बघणार आहोत. सो एकत्रितपणे मार्क्स तुम्हाला कळले 14 मार्क आहेत, काही वेळेस 12 मार्काचे पण प्रश्न आलेले आहेत. सो 12 ते 14 मार्क यावरती असतात या टॉपिकवरती, ते लक्षात घ्या. आता 1 बाय 1 आपण सगळे फंडामेंटल सगळे बेसिक क्लिअर करत जाऊयात. त्यासोबतच ते क्लिअर करत असताना जर त्यावरती MSBTने आधी प्रश्न विचारलेले असतील तर ते क्वेश्चन सुद्धा आपण इथं सोडून घेणार आहोत आणि शेवटी एकत्रितपणे मी सगळे प्रश्न तर घेईनच. ओके, चला बघा, लक्ष द्या. मग आता पहिला प्रश्न असा आहे की मॅट्रायसेस किंवा मॅट्रिक्स सिम्पली काय असतं. सो मॅट्रिक्स म्हणजे काय की ही एक प्रकारची अरेंजमेंट असते, अरेंजमेंट ऑफ द नंबर्स इन रोज अँड कॉलम. रो म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लाईन, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. हॉरिझॉन्टल लाईनला आपण म्हणतो रो आणि वर्टिकल ज्या लाईन असतात त्यांना आपण म्हणतो कॉलम. सो तुमच्याकडे नंबर्स असतील आणि ह्या नंबर्सची आपल्याला अरेंजमेंट करायची इन रो अँड कॉलम, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन अँड वर्टिकल लाईन. अँड ही जी काय अरेंजमेंट असते इट इज इनक्लोज्ड बाय ए ब्रॅकेट. सो या केसमध्ये सिम्पल ब्रॅकेट पण यूज करू शकतात, स्क्वेअर ब्रॅकेट पण यूज करू शकतात, कर्ली म्हणजे महिरपी कंस आपण ज्याला म्हणतो, स्क्वेअर ब्रॅकेट सुद्धा आपण यूज करू शकतो. सो याला काय केलं जातं की ह्या अरेंजमेंटला ब्रॅकेट्समध्ये इन्क्लोज केलं जातं. सो अशा टाईपची जी काही अरेंजमेंट असते त्याला म्हणतात मॅट्रिक्स ऑर मॅट्रायसेस. लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणणार की सर ही सेम डेफिनेशन आपण डिटर्मिनंटच्या वेळेला आपण बघितली होती की डिटर्मिनंट म्हणजे काय, अरेंजमेंट ऑफ द नंबर इन रोज अँड कॉलम. बट फरक काय की डिटर्मिनंट जो आहे मित्रांनो तो इन्क्लोज केला जातो विथ द हेल्प ऑफ पेअर ऑफ बार ब्रॅकेट. त्यामध्ये आपण 2 व्हर्टिकल लाईन बघितल्यात फक्त, पेअर ऑफ बार ब्रॅकेट. लक्षात घ्या, या ब्रॅकेट मधला अर्थ समजून घेत चला. बघा, सिंपल ब्रॅकेट जो आहे ज्याला आपण मराठीत साधा कंस म्हणतो तो अशा पद्धतीचा असतो. त्यानंतर दुसरा जो असतो बघा तो काय असतो, स्क्वेअर. हा झाला स्क्वेअर ब्रॅकेट, अशा पद्धतीचा स्क्वेअर ब्रॅकेट असतो. नंतर बघा मित्रांनो कर्ली ब्रॅकेट हा अशा पद्धतीचा असतो ज्याला आपण महिरपी कंस म्हणतो. लक्षात घ्या. आणि बार ब्रॅकेट जे असतात सिंपली तशा 2 व्हर्टिकल लाईन्स असतात ज्यांना आपण बार ब्रॅकेट म्हणतो. सो डिटर्मिनंट ही जी कन्सेप्ट आपण शिकलोय ती पण एक प्रकारची अरेंजमेंटच आहे नंबरची रो अँड कॉलम मध्ये, पण तिथं आपण त्या अरेंजमेंटला इन्क्लोज करतो इन बार ब्रॅकेट्स. लक्षात घ्या यामध्ये. आणि या केसमध्ये मॅट्रिक्सच्या केसमध्ये आपण काय करणार, एक तर सिंपल ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट किंवा कर्ली ब्रॅकेट या तिघांपैकी कुठलंही एक ब्रॅकेट तुम्ही वापरला तरी चालतं, काहीच हरकत नाही. पण मोस्टली स्क्वेअर ब्रॅकेटचा वापर केला जातो मॅट्रिक्स रिप्रेझेंट करण्यासाठी. सो खूप साऱ्या वेळेस स्क्वेअर ब्रॅकेटचा वापर केला जातो. सो आपण सुद्धा काय करणार आहोत, स्क्वेअर ब्रॅकेटचाच वापर करूयात. ओके, मग आधी मी तुम्हाला ही बेसिक डेफिनेशन जी आहे ती लिहून देतो. लक्षात घ्या, ती पाठ करण्याची गरज नाही, कारण इतर सब्जेक्ट सारखं तुम्हाला ह्या डेफिनेशन मॅथमॅटिक्समध्ये पाठ करायची गरज नसते. पण एक जनरल तुम्हाला माहिती असावी त्यासाठी एक डेफिनेशन मी इथं लिहून देतो. बघा, matrix, so it is an arrangement, it is an arrangement of numbers in row and columns enclosed by brackets.
ओके ब्रॅकेट्स. सो हे ब्रॅकेट्स सिंपल असू शकतात, स्क्वेअर असू शकतात, कर्ली असू शकतात, बट मोस्टली आपण स्क्वेअर ब्रॅकेट प्रेफर करत असतो. इथं लक्षात घ्या. सो हे नंबर्स आहेत. नंबर लक्षात घ्या मित्रांनो, हे रिअल नंबर पण असू शकतात, कॉम्प्लेक्स नंबर किंवा इमॅजिनरी नंबर ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा असू शकतं. रिअल और इमॅजिनरी नंबर कोणत्याही प्रकारचे नंबर असू शकतात. सो त्यांची अरेंजमेंट आहे, कशा पद्धतीने केलेली अरेंजमेंट आहे, रो. सो रो आणि कॉलम. रोला आपण काय म्हणतो रे, रो म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लाईन्स. रो मीन्स हॉरिझॉन्टल लाईन आणि कॉलम काय असतील, व्हर्टिकल लाईन्स. ठीक आहे. आणि इथं महत्त्वाचं वर्ड आणखी लक्षात घ्या, ब्रॅकेट्स. सो नंबर, रो, कॉलम अँड ब्रॅकेट्स. मग आता आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया त्याचं. बघा जस्ट खाली एक्झाम्पल घेतो मी. एक्झाम्पल बरोबर. ओके, माझ्याकडे सपोज 9 नंबर आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 9 नंबर आहेत. या 9 नंबरची अरेंजमेंट जी आहे मी 3 रो आणि 3 कॉलम मध्ये करतोय. 3 रो आणि 3 कॉलम लक्षात घ्या. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. सो 9 नंबर्स आहेत माझ्याकडे आणि ह्या 9 नंबरची मित्रांनो अरेंजमेंट मी अशा पद्धतीने करतोय. आता जर का मी हे 9 नंबर अरेंजमेंट तर केली आहे, बघा लक्षात घ्या. ही झाली पहिली हॉरिझॉन्टल लाईन, ही दुसरी हॉरिझॉन्टल लाईन, ही तिसरी हॉरिझॉन्टल लाईन. सो 3 रो झाल्यात. त्यानंतर हा झाला पहिला व्हर्टिकल कॉलम, हा दुसरा कॉलम आणि हा तिसरा कॉलम. ठीक आहे. सो 3 रो आणि 3 कॉलम आहेत इथं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. फक्त आता जर मित्रांनो आपण याला इनक्लोज केलंय किंवा याला बघा क्लोज करतोय मी ह्या अरेंजमेंटला, जर का पेअर ऑफ बार ब्रॅकेटने क्लोज करत असेल तर हा झाला डिटर्मिनंट ऑफ दी ऑर्डर 3/3. 3/3 ऑर्डरचा हा डिटर्मिनंट झाला. आणि या डिटर्मिनंटला कसं बरं सॉल्व्ह करतात, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, बघितलेलं आहे. तुम्हाला ते परत लक्षात घ्या. ज्या कन्सेप्ट आपण ऑलरेडी बघितल्यात त्या जर का पुढे लागत असतील आणि त्या तुमच्या स्ट्रॉंग झालेल्या नसतील तर परत ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की डिटर्मिनंट ही पुढे मॅट्रिक्समध्ये लागेलच. तर बघा ज्यावेळेस ही अरेंजमेंट मी अशा पेअर ऑफ बार ब्रॅकेटने क्लोज करतो तर आपण याला डिटर्मिनंट म्हणतो. पण इथं आपण स्टडी करतोय मॅट्रिक्स आणि आपण ऑलरेडी मॅट्रिक्सची डेफिनेशन पण बघितली. तर इथं मी याला ह्या अरेंजमेंटला अशा पद्धतीने इनक्लोज करू शकतो सिंपल ब्रॅकेटने, किंवा या अरेंजमेंटला मित्रांनो मी अशा पद्धतीने क्लोज करू शकतो कर्ली ब्रॅकेटने. ओके, अशा पद्धतीने. किंवा याला आपण काय करू शकतो, स्क्वेअर ब्रॅकेट लाईक दिस, अशा पद्धतीने. तर याला म्हणतात मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. 3/3चा हा मॅट्रिक्स झाला. आता याला डिनोट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नोटेशन्स आपण यूज करत असतो. इथं पण लक्षात घ्या, इंग्लिश जे काही अल्फाबेट आहेत, सो कॅपिटल अल्फाबेटचा वापर करतो आपण यांना डिनोट करण्यासाठी. सो कॅपिटल A, कॅपिटल B, C, D, X, Y, Z. सो यापैकी तुम्ही हे जे 26 अल्फाबेट आहेत तुमच्याकडे कॅपिटल अल्फाबेट, त्यांचा वापर करून तुम्ही मॅट्रिक्सला काय करू शकता, डिनोट करू शकतात. सपोज आता या केसमध्ये मी याला A ने डिनोट करतोय. हा जो काही मॅट्रिक्स आहे त्याला आपण म्हणूया A मॅट्रिक्स. ओके, तुम्ही त्याला B, C, D काही म्हणू शकतात, लक्षात घ्या. सो हा A मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये 9 एलिमेंट्स आहेत आणि 3 कॉलम आणि 3 रो आहेत. इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपल्या दिलेल्या मॅट्रिक्समध्ये किती कॉलम आणि किती रो आहेत हे कशावरून ठरलं जातं, ही कन्सेप्ट सुद्धा आपण ऑलरेडी स्टडी केली की आपल्या दिलेल्या डिटर्मिनंटमध्ये किती रो प्रेझेंट आहेत, किती कॉलम प्रेझेंट आहेत, हे आपल्याला सांगता ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट. डिटर्मिनंटच्या ऑर्डरवरून आपल्याला लक्षात येतं की किती रो आणि किती कॉलम प्रेझेंट आहेत. आणि हे कुठे लिहितो आपण, बरोबर त्या डिटर्मिनंटच्या बॉटमला. ठीक आहे. सो इथं पण आपण काय करणार आहोत की हा जो काही मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्समध्ये किती रो प्रेझेंट आहेत आणि किती कॉलम प्रेझेंट आहेत या आपण इथं बॉटमला म्हणजे इथं सफिक्सला आपण लिहिणार आणि त्याला म्हटलं जातं त्याची ऑर्डर. काय म्हणतात, ऑर्डर. मग बघा हा 3/3चा आहे म्हणजे याच्यामध्ये आधी सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं रो, किती रो प्रेझेंट आहेत आणि क्रॉस करून काय म्हणायचं, किती याच्यामध्ये कॉलम प्रेझेंट आहेत. ओके, मग या गिवन मॅट्रिक्समध्ये ह्या केसमध्ये 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. तर हा 3/3चा काय झाला, मॅट्रिक्स. तर हे जे काय आपण लिहिलंय मित्रांनो याला म्हटलं जातं राजांनो ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ओके, याला म्हणतात ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. क्लिअर होते. सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन बघितली. व्हॉट इज मॅट्रिक्स. मॅट्रिक्स इज सिम्पली अरेंजमेंट ऑफ द नंबर्स इन हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे रो अँड व्हर्टिकल लाईन्स म्हणजे कॉलम, इनक्लोज बाय ए ब्रॅकेट. सिंपल, स्क्वेअर, कर्ली कोणताही ब्रॅकेट असू शकतो. ही झाली त्याची डेफिनेशन. सिंपल अरेंजमेंट आहे. फक्त फरक लक्षात घ्या, डिटर्मिनंटमध्ये बार ब्रॅकेट, इथं बार ब्रॅकेट सोडून असणारे ब्रॅकेट्स. मोस्टली आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा वापर करतो. आपल्या दिलेल्या मॅट्रिक्समध्ये किती हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे रो प्रेझेंट आहेत, किती व्हर्टिकल लाईन म्हणजे कॉलम प्रेझेंट आहेत हे कशावरनं कळतं, ऑर्डरवरनं. आणि ही ऑर्डर कुठे लिहिली जाते, इथं बॉटमला म्हणजे इथं सफिक्सला आपण ती ऑर्डर लिहित असतो. त्यासोबतच जे काही मॅट्रिक्स आहेत हे मॅट्रिक्स आपण इंग्लिश अल्फाबेट जे आहेत कॅपिटल लेटर्सचा वापर करून डिनोट करत असतो. आणि त्याच्या आतमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यासाठी जनरली आपण स्मॉल लेटरचा वापर करतो, स्मॉल अल्फाबेटचा वापर करतो. ABCD सेम. सो जे इंग्लिश अल्फाबेट आहेत स्मॉल अल्फाबेटचा वापर करून एलिमेंट दाखवत असतो जनरल मॅट्रिक्समध्ये आणि कॅपिटल लेटरचा वापर करून त्याला डिनोट करत असतो. हे झालं त्याचं बेसिक. ओके, आय थिंक तुम्हाला एक क्लिअर झालं असणार डेफिनेशन आणि एक सिंपल एक मॅट्रिक्स. एक जनरल मॅट्रिक्स जो आहे मी तुम्हाला याच्या पुढे सांगतो, बघा लक्षात घ्या.
सो सपोज हा बी मॅट्रिक्स आहे. आता या मॅट्रिक्समध्ये m नंबरच्या रो प्रेझेंट आहेत आणि n नंबरचे कॉलम प्रेझेंट आहेत. m बाय n चा मॅट्रिक्स आहे हा. आणि सगळे इलिमेंट याच्यात सपोज जनरल इलिमेंट आहेत. तर बघा मी त्याला अशा पद्धतीने दाखवू शकतो. पहिला जो काही इलिमेंट आहे त्याला आपण स्मॉल a ने डिनोट करूया. मित्रांनो हा पहिला इलिमेंटची पोझिशन काय रे, हा पहिल्या रो मध्ये आहे आणि हा पहिल्या कॉलम मध्ये. सगळ्यात आधी काय लिहायचं असतं, रो लिहायचा, रो नंतर कॉलम. मग हा पहिल्या रो मध्ये आहे आणि त्यासोबत दुसऱ्या कॉलम मध्ये, अशा पद्धतीने त्याला डिनोट करतात. A12. सो हा 1 काय डिनोट करतो, हा पहिल्या रो मध्ये आहे आणि सॉरी 2 नाही 1. आणि हा सेकंड 1 काय डिनोट करतो की हा पहिल्या कॉलम मध्ये. ठीक आहे. नंतर इथं असणारा जो इलिमेंट आहे त्याला सुद्धा मी ए ने डिनोट करतो, लक्षात घ्या. पण आता त्याला डिनोट करताना बघा मी कशा पद्धतीने डिनोट करतो, पहिल्या रो मध्ये असणारा आणि दुसऱ्या कॉलम मध्ये असणार सेकंड कॉलम. त्यानंतर पुढचा पहिल्या रो मध्ये असणारा आणि तिसऱ्या कॉलम मध्ये असणारा, पहिल्या रो मध्ये असणारा आणि चौथ्या कॉलम मध्ये असणारा, अशा पद्धतीने आपण त्याला डिनोट करू शकतो. ओके. आणि असंच आपण जाऊया, किती प्रकारचे कॉलम आहेत आपल्याकडे, ही पहिली रो आणि n नंबर ऑफ कॉलम आहेत, n नंबर ऑफ कॉलम. ठीक आहे. आता आपण सेकंड रो मध्ये येऊया. आता हा सेकंड रो मध्ये असणारा जो आहे बी, त्याला मी बी ने डिनोट करतो. आता हा सेकंड रो मध्ये आहे, सगळ्यात आधी रो डिनोट करावी लागते, रो. आणि कॉलम आहे पहिला बी, दुसरी रो आणि कॉलम सुद्धा आहे दुसरा, नंतर दुसरी रो तिसरा कॉलम, दुसरी रो चौथा कॉलम, अशा पद्धतीने मित्रांनो दुसरी रो आणि n नंबरचा कॉलम. ओके, n नंबरचा कॉलम. पुढे तिसऱ्या रो मध्ये असणारा एलिमेंट जो आहे मी त्याला डिनोट करतो सी ने सपोज इथं. तर मग बघा याला कशा पद्धतीने डिनोट करतात ते लक्षात घ्या. हे बघा हा जो सी एलिमेंट आहे याला मी सी ने डिनोट करतो सपोज. तर हा एलिमेंट कसं दाखवता येईल मला, तिसऱ्या रो मध्ये असणारा आणि पहिल्या कॉलम मध्ये, त्यानंतर तिसऱ्या रो मध्ये असणारा आणि दुसऱ्या कॉलम मध्ये, तिसऱ्या रो मध्ये आणि तिसऱ्या कॉलम मध्ये, तिसऱ्या रो मध्ये आणि चौथ्या कॉलम मध्ये, अशा पद्धतीने. ठीक आहे. हा झाला बी सपोज आणि हा झाला सी, तिसरा रो आणि n नंबरचा कॉलम. हे अशा पद्धतीने आपण त्याची मांडणी करत असतो. ठीक आहे. मग असं हे पुढे चाललं गेलं बघा, अशा पद्धतीने हे जात गेलं पुढे ए बी सी डी. आणि काय म्हटलं मी तुम्हाला, किती नंबर ऑफ रो आहेत, रो किती आहेत लक्षात घ्या. सपोज m नंबर ऑफ रो आहेत. तर मी आता इथं सगळे रो साठी अल्फाबेट यूज केलेत. तर m नंबरच्या रोला असणार m नंबरचा अल्फाबेट. ओके. आणि आता हा आहे पहिल्या रो मध्ये, सॉरी m नंबरच्या रो मध्ये आणि कॉलम आहे फर्स्ट. हा m इलिमेंट m नंबरच्या रो मध्ये दुसरा कॉलम, m इलिमेंट m नंबरच्या रो मध्ये तिसरा कॉलम, m इलिमेंट m नंबरच्या रो मध्ये चौथा कॉलम, अशा पद्धतीने. आणि लास्टला इथं अशा पद्धतीने हा m नंबरच्या रो मध्ये आणि n नंबरच्या कॉलम मध्ये, अशा पद्धतीने. आणि याला आपण काय करूया, क्लोज करून टाकू. ओके. आणि याची जी काय ऑर्डर असेल ती अशी सफिक्सला लिहिली जाईल, लक्षात घ्या. म्हणजे यावरनं लक्षात काय येतं की हा जो काही मॅट्रिक्स तुमच्या समोर इथं रिप्रेझेंट झालेला आहे यामध्ये किती रो प्रेझेंट आहेत, m नंबरच्या रोज, आणि किती कॉलम प्रेझेंट आहेत, n नंबरचे कॉलम. ह्या संख्या काही असू शकतात. या m ची व्हॅल्यू 1 असू शकते, या n ची व्हॅल्यू 1 असू शकते 1/1, या m ची व्हॅल्यू 2 असू शकते, याची व्हॅल्यू 2 असू शकते 2/2, 3 असू शकते 3/3, 4 असू शकते 4/4. काही विद्यार्थी म्हणतील सर असं नाही का होणार, m ची व्हॅल्यू 1 आणि n ची व्हॅल्यू 2. यस, तसंही होऊ शकतं. काही म्हणतील सर त्याची व्हॅल्यू 2 आणि याची व्हॅल्यू 1, असं नाही का होणार. यस. काही म्हणतील याची व्हॅल्यू 2 आणि त्याची 3, किंवा याची 3 आणि त्याची 2, असं नाही का होणार, तसं सुद्धा होऊ शकतं. मग यावरनं त्या मॅट्रिक्सचे वेगवेगळे प्रकार पडतात. ठीक आहे. यावरनं त्या मॅट्रिक्सचे वेगवेगळे प्रकार पडतात आणि तेच आपल्याला इथं शिकायचं आहे. सो पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, मॅट्रिक्स असते नंबरची अरेंजमेंट, त्याची ऑर्डर सफिक्सला लिहिली जाते आणि ऑर्डरवरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हा मॅट्रिक्स जो आहे याच्यामध्ये किती रो प्रेझेंट आहेत आणि किती कॉलम प्रेझेंट आहेत. या नंबर इथं जो काही नंबर दिलेला असतो त्या नंबरमध्ये असणारा पहिला हा जो काही नंबर असतो हा काय डिनोट करतो, रो डिनोट करत असतो, आणि दुसरा काय डिनोट करतो, कॉलम. कॉलम डिनोट करत असतो, कॉलम. त्यानंतर इथून रॅन्डम कोणताही एक नंबर जर सिलेक्ट केला, आता हा नंबर सपोज मी इथून सिलेक्ट केला आणि या नंबरची पोझिशन कशी रे 3/3. आता 3/3 पोझिशन आहे म्हणजे काय, तर ती पोझिशन काय डिनोट करते ते लक्षात घ्या. याच्यामध्ये सुद्धा 3/3. सो पहिला नंबर जो आहे तो काय डिनोट करत असतो, रो. हा इलिमेंट तिसऱ्या रो मध्ये आहे आणि दुसरा नंबर काय डिनोट करत असतो, कॉलम. सो हा तिसऱ्या रो मध्ये आहे आणि तिसऱ्या कॉलम मध्ये, असा त्याचा अर्थ होतो. एखादा विद्यार्थी म्हटला की सर हा जो इलिमेंट मी इथून उचलला याच्यावरून आम्हाला काय बरं सांगता येईल. मित्रांनो इथं सफिक्सला बघायचं m2. सो पहिला नंबर दाखवतो की हा m नंबरच्या रो मध्ये, m नंबरच्या रो मध्ये, आणि दुसरा काय दाखवतो 2 नंबरच्या कॉलम मध्ये. अशा पद्धतीने ही एक बेसिक कन्सेप्ट असते मॅट्रिक्सची. आता आपण काय करूयात, याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आपण याचे टाइप्स डिस्कस करूया, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. ओके. ते आपण नेक्स्ट स्लाइडवर डिस्कस करूया. टाइप्स types of matrix.
ओके, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. सगळ्यात आधी सुरुवात करतो मी. पहिला टाइप्स रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. ओके, आता प्रश्न पडतो की सर कुणाला म्हणायचं रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. मित्रांनो, ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रो, ओके मी इथं बाजूला लिहून देतो, इफ नंबर ऑफ रो कशाने डिनोट करतो आपण, स्मॉल एम ने, बरोबर. इफ नंबर ऑफ रो इज नॉट इक्वल टू द नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ रो number of row not equal to number of column. लक्षात घ्या, नंबर ऑफ रो नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. आता नंबर ऑफ रो कशाने डिनोट करतो आपण, तो डिनोट करतो आपण स्मॉल एम ने. सो स्मॉल एम नॉट इक्वल टू द स्मॉल एन, अशा पद्धतीने. तर ह्या टाईपच्या मॅट्रिक्सला म्हटलं जातं रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आता आपण त्याची वेगवेगळी एक्झाम्पल बघू. लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा बेसिक मॅट्रिक्स घेतो मी. बघा, कॅपिटल ए ने त्याला डिनोट करतो. हा असा मॅट्रिक्स आहे ज्याचे इलेमेंट आहेत मित्रांनो 1 2 3 0 -4 5. बघा, आता या मॅट्रिक्सकडे बघायचं. फक्त रो किती प्रेझेंट आहेत, कॉलम किती प्रेझेंट आहेत एवढंच बघा. त्याची ऑर्डर लिहा आणि त्यावरनं फक्त विचार करायचा आहे स्वतःला की हा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे का नाही, हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. लक्षात घ्या, आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर आपल्या लक्षात येतं की ही एक हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला इथं बघायला मिळते. आणि या हॉरिझॉन्टल लाईनला आपण काय बरं म्हणतो, लक्षात घ्या, ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे याला आपण म्हणतो रो नंबर 1. हे झाले रो 1. ओके, नंतर ही दुसरी हॉरिझॉन्टल लाईन याला काय म्हणतो आपण, रो नंबर 2. ओके, म्हणजे या मॅट्रिक्समध्ये काय लक्षात येते तुम्हाला, 2 रो आहेत. मग आपण इथं सफिक्सला लिहूया, 2 रो आहेत त्याच्यामध्ये 2. ठीक आहे, बाय. आता कॉलम किती आहेत बघा, हा व्हर्टिकल एक कॉलम आला इथं. ठीक आहे, हा एक कॉलम आला, कॉलम 1. हा कॉलम दुसरा 2. हा कॉलम तिसरा. ओके, म्हणजे याच्यामध्ये कॉलम किती प्रेझेंट आहे, 3 कॉलम. तर हा जो काय 2/3 हा मित्रांनो, हा जो डिनोट करतो 2/3 ही त्याची ऑर्डर झाली. म्हणजे या मॅट्रिक्समध्ये 2 रो आणि 3 कॉलम प्रेझेंट आहेत. 2 रो आणि 3 कॉलम म्हणजे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम हे सारखे नाही आहेत. म्हणजे जर हे सारखे नसतील तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. तर हा काय झाला, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. नंबर ऑफ रो वेगळे आहेत आणि नंबर ऑफ कॉलम्स वेगळे आहेत, त्याला आपण म्हणतो रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. लक्षात घ्या, अशी ही वेगवेगळी नावं आहेत, हे तुम्हाला आता समजून घ्यायचं आहे. यानंतर आता कसं होतं की लक्षात घ्या, एकदा ही मॅट्रिक्सची कन्सेप्ट तुमची झालेली आहे किंवा याचे टाईप्स तुम्ही शिकून झालात, एक्झाममध्ये तुम्हाला मार्क्स तर मिळतीलच. पण यानंतर जेव्हा तुम्ही M2 शिकणार किंवा यानंतर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार, तिथं असणारा M2 M3 जेव्हा तुम्ही शिकणार आणि जिथं कुठे तुम्हाला आता मॅट्रिक्सची ही कन्सेप्ट लागेल ना, तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली असं अंडरस्टँड असतं की हे टाईप्स तुम्हाला माहिती आहेत. त्यामुळे फक्त याला एक्झामच्या दृष्टिकोनाने न बघता मित्रांनो, पुढे पण आपण जेवढ्याही परीक्षा तुम्ही देणार आहात की जोपर्यंत तुम्ही शिकणार आहात मॅथमॅटिक्स, जोपर्यंत तुम्ही शिकणार आहात तोपर्यंत या गोष्टी कामात येणार आहेत. त्याचसोबत तुमच्या जे काही डिसिप्लिन असतील, वेगवेगळ्या फील्ड असतात बघा, त्याही फील्डमध्ये यांचं अप्लिकेशन असतं. मग तिथं सुद्धा ह्या कन्सेप्ट लागत असतात. त्यामुळे आता आपण जे काही बेसिक डिस्कस करतोय ना, हा पाया आहे तुमचा. तर ह्या गोष्टी पुढे कायमस्वरूपी तुम्हाला लागतील, हे लक्षात घ्या. त्यामुळे याला व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न तर तुम्ही 100% सॉल्व्ह करणार. जेवढे आपण MSBTचे प्रश्न आलेले आहेत ते सगळे सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला तिथं लक्षात येईल की सगळे प्रश्न इझिली सुटतीलच. पण ह्या कन्सेप्ट कायमस्वरूपी तुम्हाला लक्षात सुद्धा ठेवायचे आहेत. मग त्याला फक्त एकच ऑप्शन असतं की शिकून झाल्यानंतर ज्या नोट्स तुम्ही आता बनवताय, या नोट्सला एका ठराविक इंटरव्हल नंतर तुम्ही रिव्हिजन देत चला, म्हणजे त्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. तर अतिशय सोपा टाईप होता हा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. पण यात वेगळे प्रकार असे असतात, म्हणजे आणखी बघा वेगवेगळ्या व्हरायटी आपण याच्यात बघूया. सपोज आता हा आहे मॅट्रिक्स बी. आता या मॅट्रिक्स बी मध्ये सपोज अशा पद्धतीने 1 2 आणि 3 1 2 आणि 3 बस अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की हा जो काही मॅट्रिक्स आहे याची ऑर्डर काय आणि हा मॅट्रिक्स रेक्टँग्युलर आहे का नाही. ठीक आहे, हे 2 प्रश्न आपण स्वतःला विचारूया. मग आता याच्यात लक्षात येते मला की सर फक्त मला एकच रो याच्यामध्ये बघायला मिळते. फक्त एक रो आपण इथे बघू शकतो. बघा, ही झाली रो नंबर 1, रो 1. ठीक आहे, एकच रो आहे. बट व्हॉट अबाउट कॉलम. कॉलम किती आहे बघा रे, हा 1 वाला जो झाला याला मी म्हणतो C1 म्हणजे कॉलम 1. हा काय झाला रे, C2 कॉलम 2, बरोबर का नाही, C1 C2 आणि हा झाला C3. सो हा C1 नंतर हा झाला C2 आणि हा झाला C3.
समजते. सो या मॅट्रिक्समध्ये जर बघितलं तुम्ही तर 1, 2 आणि 3 कॉलम प्रेझेंट आहेत. किती कॉलम प्रेझेंट आहेत? 3 कॉलम. पण रो किती आहेत? एकच रो आहे. आता ऑर्डर कशी बरं लिहितो आपण? सुरुवातीला काय लिहितो? रो का कॉलम? सुरुवातीला आपण लिहित असतो रो. ओके, मग बघा इकडे लक्ष द्या. सुरुवातीला रो लिहित असतो, रो इंटू कॉलम अशा पद्धतीने. मग इथं रो किती आहे मित्रांनो? एकच रो आहे. आणि व्हॉट अबाउट कॉलम? 3/1 1/3. मग चेक करा, रो आणि कॉलम सारखे आहेत का? नाही. रो नॉट इक्वल टू दी कॉलम, म्हणजे हा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. पण हा एक स्पेसिफिक टाईपचा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे की ज्यामध्ये एकच जर रो प्रेझेंट असेल तर याला एकतर रो मॅट्रिक्स म्हणतात किंवा रो वेक्टर म्हणतात. ज्यामध्ये फक्त एक रो प्रेझेंट असेल. इथं काय प्रेझेंट आहे? फक्त एक रो प्रेझेंट आहे. जेव्हा व्हेन only one row is present, then it is called as row matrix किंवा और यालाच म्हणतात रो वेक्टर. यालाच काय म्हणतात? रो वेक्टर. लक्षात घ्या, जर एकच रो प्रेझेंट असेल, मग काही विद्यार्थी म्हणतील सर मग कॉलम किती बरं लागतात या केसमध्ये? मित्रांनो, कॉलम 1 असला तरी चालतो, 2 असला तरी चालतो, 3 असला तरी चालतो, 4 असला तरी चालतो. लक्षात घ्या, पण कंडिशन काय की जर का एक रो असेल तर त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स किंवा रो वेक्टर. लक्षात, हा झाला रेक्टँगुलरचा एक टाईप, रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचा एक टाईप. त्यानंतर बघा, आता सपोज मी पुढचा मॅट्रिक्स देतो सी. ओके, लक्षात घ्या. इकडे बघा, आता हा मॅट्रिक्स अशा पद्धतीने 1 2 3 बोलू. आता या मॅट्रिक्समध्ये राजांनो किती रो प्रेझेंट आहेत? बघा, ही झाली पहिली रो, मी त्याला R1 ने डिनोट करतो. ही झाली दुसरी रो, मी त्याला R2 ने डिनोट करतो. ही झाली तिसरी रो, याला मी म्हणतो R3. ओके, R3 तिसरी रो. आणि व्हॉट अबाउट कॉलम? कॉलम किती त्याच्यामध्ये? फक्त एकच व्हर्टिकल लाईन आहे, म्हणजे कॉलम याच्यामध्ये किती आहे? फक्त कॉलम एकच आहे. ओके, लक्षात घ्या. 1 2 3 3 रो आहेत आणि कॉलम किती आहे? एकच आहे. मी तर लिहितो, लक्षात घ्या. हे झालेत रो इंटू कॉलम. अशा पद्धतीने आपण ऑर्डर डिफाइन करतो. तर या केसमध्ये रो किती आहे? 3 आणि कॉलम किती आहे? 1. लक्षात घ्या, कॉलम किती आहे? 1. सो 3 रो आणि 1 कॉलम, म्हणजे कॉलम आणि रो सारखे नाही आहेत. कॉलम आणि रो जर का सारखे नसतील तर आपण याला काय म्हणणार? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. लक्षात येते का? ए मॅट्रिक्स जो आहे त्याच्यामध्ये रो आणि कॉलम सारखे नाही आहेत, म्हणजे तो रेक्टँग्युलर आहे. बी मॅट्रिक्स जो आहे त्याच्यामध्ये रो आणि कॉलम सारखे नाही आहेत, तो सुद्धा रेक्टँग्युलर आहे. हा जो मॅट्रिक्स आहे हा सुद्धा रेक्टँग्युलर आहे. ज्याच्यामध्ये रो आणि कॉलम हे वेगवेगळे असतील तो रेक्टँग्युलर मॅट्रिक्स झाला. पण या रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचे मित्रांनो काही महत्त्वाचे टाइप्स पडतात. रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचे काही सब टाइप पडतात, जसं की रो वेक्टर किंवा रो मॅट्रिक्स, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच रो असेल. आता हा दुसरा प्रकार आहे, याला म्हणतात कॉलम वेक्टर किंवा कॉलम मॅट्रिक्स, ज्याच्यामध्ये एकच कॉलम प्रेझेंट असतो. याच्यामध्ये किती कॉलम प्रेझेंट आहे? एकच कॉलम. आपण याची डेफिनेशन लिहूया. बघा इकडे लक्ष द्या. when only one column is present in matrix, then it is called as column matrix or किंवा और column vector. ओके, याला एकतर काय म्हणणार? कॉलम मॅट्रिक्स किंवा कॉलम वेक्टर. येतं लक्षात तुम्हाला? सो इथं दिलेले मी ए, बी आणि सी हे तिघं एक्झाम्पल असे आहेत की या तिघं एक्झाम्पलमध्ये रो आणि कॉलम हे सारखे नाही आहेत. रो आणि कॉलम हे सारखे नाही आहेत, म्हणजे हा रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचा प्रकार झाला. पण या रेक्टँग्युलर मॅट्रिक्समध्येच जर का एकच रो असेल तर रो मॅट्रिक्स, एकच कॉलम असेल तर कॉलम मॅट्रिक्स. मग काही विद्यार्थी इथं असा प्रश्न करतात, लक्षात घ्या की सर सपोज डी मॅट्रिक्स असा आहे, हा डी मॅट्रिक्स अशा पद्धतीने आहे की या मॅट्रिक्समध्ये फक्त एकच एलिमेंट आहे. मी सपोज म्हणतो 5.
हा एकच एलिमेंट आहे. मग बोला बरं आता याच्यामध्ये रो किती झाल्यात, तर याच्यामध्ये रो झाली एक रो झाली आणि किती कॉलम झाले याच्यामध्ये एकच कॉलम. सो हा मॅट्रिक्स कोणता बनला 1/1चा. मग याला रेक्टँग्युलर म्हणता येईल का, आधी तो रेक्टँग्युलर आहे का हे बघा. जर का त्याच्यामध्ये एक रो आणि एक कॉलम आहे म्हणजे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम हे सारखेच, म्हणजे हा रेक्टँग्युलर मॅट्रिक्सच नाही आहे. मात्र रेक्टँग्युलर मॅट्रिक्सच नाही आहे तर पुढे तो रो मॅट्रिक्स आहे का कॉलम मॅट्रिक्स आहे हे बघायचीच गरज नाही. आधी तुम्हाला टेस्ट करायचं आहे, चेक करायचं आहे की तो मॅट्रिक्स रेक्टँग्युलर आहे का. मग पुढचा प्रश्न आहे की तो रो आहे का कॉलम आहे. आणि रेक्टँग्युलर आहे का हे ओळखण्यासाठी ऑर्डर बघा. त्या ऑर्डरमध्ये नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम हे जर वेगळे असतील रेक्टँग्युलर, जर वेगळे नसतील सारखे असतील तर तो झाला पुढे स्क्वेअर. पुढे बघतोच मी तो मॅट्रिक्स, थोड्या वेळानंतर आपण तो बघणारच आहोत. तर एक लक्षात घ्या, नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम वेगळे म्हणजे तो रेक्टँग्युलर झाला. आणि रेक्टँग्युलरमध्ये एक रो प्रेझेंट असेल तर रो मॅट्रिक्स किंवा रो वेक्टर, एकच कॉलम प्रेझेंट असेल तर कॉलम मॅट्रिक्स किंवा कॉलम वेक्टर. ठीक आहे, हा झाला पहिला टाईप ज्याचं नाव आहे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. आणखी एक सहज एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, डी नंबरचं एक्झाम्पल बघा. तर मी म्हणतो मॅट्रिक्स D इज इक्वल टू बघा 2 3 5 1 0 -2. बघा चेक करा बरं काय किती ऑर्डर आहेत, किती म्हणजे काय ऑर्डर, याला ऑर्डर म्हणजे काय की किती रो आहेत आणि किती कॉलम याच्यामध्ये एकदा सांगा. बघा इथं लक्षात येईल तुम्हाला की ही पहिली रो झाली, ही दुसरी रो झाली, नंतर हा पहिला दुसरा आणि तिसरा कॉलम झाला. बरोबर. मग रो आपण आधी देत असतो म्हणजे याच्यामध्ये जो प्रेझेंट आहे 2 रो आणि कॉलम किती प्रेझेंट आहे 3, 2/3. रो वेगळे आहेत कॉलम वेगळे आहेत, बरोबर का नाही. म्हणजे हा रेक्टँग्युलर आहे. पण याला तुम्ही रो मॅट्रिक्स म्हणणार का, म्हणजे एकच रो आहे का इथं, नाही. इथं एकच कॉलम आहे का, नाही. म्हणजे मी याला रो मॅट्रिक्स किंवा कॉलम मॅट्रिक्स म्हणू शकत नाही. पण याला आपण काय म्हणणार रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. जर हा असा असेल तर E इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. आता चेक करा काय बरं याची ऑर्डर येणार. आता यामध्ये बघा ही झाली पहिली रो, ही दुसरी रो आणि ही तिसरी रो, अशा 3 रो झाल्यात. व्हॉट अबाउट कॉलम, हा पहिला कॉलम हा दुसरा कॉलम. सो याची ऑर्डर काय येतात 3/2. रो वेगळ्या आहेत कॉलम वेगळ्या आहेत. सो इट इज रेक्टँग्युलर. हा सुद्धा रेक्टँग्युलर आहे, हा सुद्धा रेक्टँग्युलर आहे, हा सुद्धा रेक्टँग्युलर आहे, हा सुद्धा रेक्टँग्युलर रेक्टँग्युलर. ABCDE हे सगळे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहेत कारण रो आणि कॉलम वेगळे आहेत. पण त्या रेक्टँग्युलरचे जे प्रकार पडतात, एक रो असेल तर रो, एक कॉलम असेल तर कॉलम. तर इथं B जो आहे तो रो मॅट्रिक्स आहे आणि C जो आहे तो कॉलम मॅट्रिक्स आहे, लक्षात घ्या. मात्र D आणि E आणि A हे फक्त आणि फक्त रेक्टँग्युलर आहेत. ओके चला, म्हणजे तुमची रेक्टँग्युलर मॅट्रिक्सची कन्सेप्ट जी आहे ही आता मित्रांनो पूर्णपणे इथं क्लिअर झाली. आता यानंतर आपण काय करूयात, दुसरा प्रकार जो आहे तो डिस्कस करूया. दुसरा जो प्रकार आहे मॅट्रिक्सचा तो आपण नेक्स्ट स्लाइडवरती डिस्कस करूया. त्याच्या अगोदर तुम्ही हे सगळं नोट डाऊन करू शकतात. याच्या अगोदर तुम्ही मॅट्रिक्सची डेफिनेशन आणि ही जी कन्सेप्ट आहे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. व्हिडिओला पॉज करायचं लिहिताना आणि हे व्यवस्थित लिहून घ्या. चला आता नेक्स्ट स्लाइडवरती आपण दुसरा प्रकार बघूया. नंबर 2 स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके स्क्वेअर मॅट्रिक्स. आता काय स्क्वेअर मॅट्रिक्स, जे मॅट्रिक्स रेक्टँग्युलर मॅट्रिक्स नाहीत ते काय झाले स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे काय सर, रेक्टँग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन काय होती, नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम हे वेगळे पाहिजेत म्हणजे तो रेक्टँग्युलर झाला. आणि जर सारखे असतील तर, नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सारखे असतील तर मग त्याला काय म्हणणार, तर त्याला म्हणायचं स्क्वेअर. बघा आपण जॉमेट्रीमध्ये स्क्वेअर कसा वर काढतो बघा, लक्षात घ्या. स्क्वेअर कोणाला म्हणतो आपण, ज्यामध्ये हे बघा ह्या ज्या अपोजिट साईड आहेत किंवा त्याच्या ॲडजस्टंट साईड आहेत, सगळ्या ज्या साईड्स असतात त्यांचं एकच माप असतं. म्हणजे जर का हे 2 सेंटीमीटर असेल तर हे सुद्धा 2 सेंटीमीटर, हे 2 सेंटीमीटर, हे 2 सेंटीमीटर. सगळ्यांचं जे काही मेजरमेंट असतं ते कसं असतं, कॉन्स्टंट असतं. अँगल कसे असतात, राईट अँगल असतात. हा झाला स्क्वेअर. सगळ्या साईड ह्या कॉमन असतात, इक्वल असतात, लक्षात घ्या. व्हॉट अबाउट रेक्टँगल, रेक्टँगलमध्ये जर तुम्ही बघितलं तर फक्त आणि फक्त अपोजिट साईड जे आहे त्यांचं मेजरमेंट हे इक्वल असतं. म्हणजे ही साईड जेवढ्या मापाची असेल तेवढ्याच मापाची ही असणार, त्यानंतर ही जेवढ्या मापाची असेल तेवढ्या मापाची ही असणार. म्हणजे इथं काय झालं की ज्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत या वेगळ्या मापाच्या आहेत आणि ज्या व्हर्टिकल लाईन आहेत त्या वेगळ्या मापाच्या आहेत. म्हणून रेक्टँगलची डेफिनेशन काय बघितली आपण की ज्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत म्हणजे रो ते वेगळे आहेत आणि व्हर्टिकल लाईन जे आहेत कॉलम ते वेगळे आहेत. रो आणि कॉलम वेगळे, रेक्टँग्युलर. मात्र इथं जेवढ्या रोचं मेजरमेंट आहे तेवढंच व्हर्टिकल लाईन म्हणजे कॉलमचं मेजरमेंट आहे, तर त्याला म्हणायचं स्क्वेअर. सो स्क्वेअर मॅट्रिक्स. सो ए नंबर ऑफ रोज
number of rows is equal to number of column. आता नंबर ऑफ रो कशाला डिनोट करतो आपण स्मॉल m इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. सो m इज इक्वल टू n असेल तर याला म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. याला काय म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. चला मग आता त्याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत स्क्वेअर मॅट्रिक्सचे पण भरपूर सारे प्रकार आहेत ते पण आपण डिस्कस करूया एक्झाम्पलच्या मदतीने. चला लक्षात घ्या. आता मी एक एक्झाम्पल इथं घेतो, a ने त्याला डिनोट करतो. बघा 1 -1 2 3 4 5 0 1 आणि 2. बोला मित्रांनो काय बरं याची ऑर्डर. आता यामध्ये तुमच्या लक्षात येणार किती रो प्रेझेंट आहेत 1 2 3. सो या केसमध्ये रो प्रेझेंट आहे 3 बरोबर. व्हॉट अबाउट कॉलम 1 2 3. बघा चेक करा. सो 3/3 याला काय म्हणतो आपण 3/3 चा हा मॅट्रिक्स आहे म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम 3/3 चा. सो हा स्क्वेअर मॅट्रिक्स झाला ऑफ ऑर्डर 3/3. याच्याच शेजारी मी इथे दुसरा मॅट्रिक्स घेतो बघा बी 1 -2 0 1. बोला किती रो प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये 1 2 रो प्रेझेंट आहेत. व्हॉट अबाउट कॉलम 1 2 2 कॉलम प्रेझेंट आहे. सो हा सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्स झाला पण याची ऑर्डर काय आहे 2/2. लक्षात येते म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम. पुढे सी इज इक्वल टू 3. फक्त एकच एलिमेंट प्रेझेंट आहे. बोला आता इथं किती रो म्हणणार तुम्ही बघा 1 रो आणि 1 कॉलम 1/1. सो 1/1. सो ही सुद्धा ऑर्डर झाली म्हणजे 1 रो आणि 1 कॉलम. सो रो आणि कॉलम सेम आहेत. सो 1/1 चा मॅट्रिक्स सुद्धा कोणता मॅट्रिक्स असतो स्क्वेअर. 2/2 स्क्वेअर 3/3 स्क्वेअर. याच्या पुढे 4/4 5/5 6/6 7/7 हे सगळे स्क्वेअर मॅट्रिक्सचे प्रकार झाले. लक्षात घ्या जेवढ्या रोज आहेत जेवढे कॉलम आहेत म्हणजे जेवढ्या रो असतील तेवढेच जर का कॉलम असतील तर तो झाला स्क्वेअर मॅट्रिक्स. मग त्याची ऑर्डर काही असू शकते पण आपला जो काही सिलेबस आहे हा सिलेबस 2/2 आणि 3/3 या मॅट्रिक्सचा आहे म्हणजे त्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन हे 2/2 आणि 3/3 मॅट्रिक्सचे असतील हे लक्षात घ्या. तर आपण तिथपर्यंतच राहूया. त्यानंतर जे काही पार्ट आहेत 4/4 5/5 तो हायर मॅथमॅटिक्सचा पार्ट आला. सो आता आपण इथं 2/2 आणि 3/3चेच मॅट्रिक्स डिस्कस करणार आहोत लक्षात घ्या. सो हे क्लिअर झालं म्हणजे हे झालं मित्रांनो स्क्वेअर मॅट्रिक्स. तर आता स्क्वेअर मॅट्रिक्सचे प्रकार पडतात वेगवेगळे बघा. त्यातला पहिला प्रकार ए डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स ओके. काय आहे डायगोनल मॅट्रिक्स बघा समजून घेऊ आपण लक्षात घ्या. स्क्वेअर मॅट्रिक्सचा एक प्रकार पहिला प्रकार डायगोनल मॅट्रिक्स लक्षात घ्या. आधी समजून घ्या मग नंतर आपण त्याला व्यवस्थित लिहून घेऊया. बघा त्यासाठी मित्रांनो मी हा पहिला जे काही फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते मी घेतो इथं लक्षात घ्या. हे फर्स्ट एक्झाम्पल 1 -1 2 3 4 5 0 1 2. बोला हा मॅट्रिक्स आहे 3/3 चा म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. हा ऑलरेडी स्क्वेअर मॅट्रिक्स आहे कारण 3/3 ची ऑर्डर आहे. जेवढ्या रो आहेत तेवढे त्याचे कॉलम आहेत. सो हा स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. पण ह्या स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये जर थोडेसे चेंजेस मी केलेत लक्षात घ्या. याला आधी काय म्हणतो आपण स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये हा जो काही दिसतोय तुम्हाला मित्रांनो बघा 1 4 2 हा जो आहे याला कोणता डायगोनल म्हणतो आपण स्क्वेअर असल्यामुळे याला 2 डायगोनल असतील. हा झाला एक डायगोनल आणि हा दुसरा डायगोनल. तो दुसरा डायगोनल पण मी इथं मार्क करतो बघा. हा झाला दुसरा डायगोनल. ओके असे हे 2 डायगोनल आहेत. पण हा जो डायगोनल आहे टॉप लेफ्ट आणि राईट बॉटम जो आपण बघा या कलरने दाखवलाय हा जो आहे मित्रांनो याला म्हटलं जातं प्रिन्सिपल डायगोनल. ऑलरेडी आपण डिटर्मिनंट मध्ये पण हा वर्ड ऐकलेला आहे प्रिन्सिपल डायगोनल. हा काय झाला प्रिन्सिपल डायगोनल. प्रिन्सिपल डायगोनल ओके प्रिन्सिपल डायगोनल. त्यानंतर हा जो ग्रीन मध्ये मी दाखवलाय बघा याला म्हणायचं सेकंडरी डायगोनल. सेकंडरी डायगोनल हा झाला सेकंडरी डायगोनल.
प्रिन्सिपल डायगोनल आणि सेकंडरी डायगोनल. मग इथं प्रिन्सिपल डायगोनलचे जे इलिमेंट आहेत मित्रांनो, तो कोणकोणते इलिमेंट आहेत बघा, लक्षात घ्या. प्रिन्सिपल डायगोनलचे इलिमेंट या केसमध्ये कोणकोणते येत आहे? पहिला इलिमेंट आहे इथं 1, दुसरा इलिमेंट कोणता आहे रे 4, आणि तिसरा कोणता आहे 2. सो 1 4 2 लक्षात घ्या. हा 1 4 आणि 2 हे झाले प्रिन्सिपल डायगोनलचे इलिमेंट. दोन डायगोनल प्रेझेंट आहे स्क्वेअरमध्ये, एक असतो प्रिन्सिपल, एक असतो सेकंडरी. आपलं पूर्ण लक्ष कशावरती ठेवायचं तुम्हाला? प्रिन्सिपल डायगोनलवरती. आणि हे प्रिन्सिपल डायगोनलवरती प्रेझेंट असणारे जे इलिमेंट असतात यांना म्हणतो आपण प्रिन्सिपल डायगोनल इलिमेंट. सो 1 4 2 हे काय झालेत? प्रिन्सिपल डायगोनल इलिमेंट. लक्षात घ्या, प्रिन्सिपल डायगोनल इलिमेंट किंवा सिम्पली आपण त्याला म्हणतो डायगोनल इलिमेंट. डायगोनल इलिमेंट. मग हे जे 1 4 2 आहे आता फक्त आणि फक्त आपण त्याच्यावरतीच लक्षात देणार आहोत. म्हणजे कशावरती? प्रिन्सिपल डायगोनलवरती. हे लक्षात घ्या. पण जर का प्रिन्सिपल डायगोनल इलिमेंट सोडून बाकी सगळे इलिमेंट जर का 0 असतील तर त्या टाईपच्या स्क्वेअर मॅट्रिक्सला मित्रांनो म्हणतात डायगोनल मॅट्रिक्स. परत लक्षात घ्या, व्हॉट इज द डायगोनल मॅट्रिक्स? डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय की त्यामध्ये डायगोनल इलिमेंट सोडून बाकी सगळे इलिमेंट जर का 0 असतील तर त्याला म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स. मग मी बघा याचं एक्झाम्पल इथं घेतो. मॅट्रिक्स A इज इक्वल टू, बघा सगळ्यात आधी बेसिक घेऊ आपण 2/2 चा. 2 0 4 सॉरी 0 -1. बघा हा 2/2 चा मॅट्रिक्स आहे. याच्यात 2 रो प्रेझेंट आहेत आणि 2 कॉलम प्रेझेंट आहे. आता जर तुम्ही इथे व्यवस्थित लक्ष दिलं तर हा 2 आणि -1 यांना काय म्हणतो बरं आपण? 2 आणि -1 यांना आपण म्हणतो डायगोनल इलिमेंट. आता हे डायगोनल इलिमेंट सोडून जे काही इलिमेंट उरतील त्यांना म्हणायचं नॉन डायगोनल इलिमेंट. त्यांना काय म्हणायचं? नॉन डायगोनल इलिमेंट. सो डायगोनल इलिमेंट सोडून बाकी सगळे इलिमेंट ह्या केसमध्ये कसे आहेत? 0 आहे. मग या टाईपचा जो काही स्क्वेअर मॅट्रिक्स असतो त्याला म्हणतात डायगोनल मॅट्रिक्स. त्याला काय म्हणतात? डायगोनल मॅट्रिक्स. हे झालं 2/2 चं एक्झाम्पल. याच्या शेजारी मित्रांनो मी एक घेतो दुसरं एक्झाम्पल. बघा लक्षात घ्या. 5 0 0 0 -3 0 0 0 1. बोला, व्हॉट इज द ऑर्डर? 1 2 and 3. 3 रो प्रेझेंट आहे. व्हॉट अबाउट द कॉलम? 1 2 3. 3 कॉलम प्रेझेंट आहे. 3 रो आणि 3 कॉलम. सो हा 3/3 चा स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. पण आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स झाला एवढी खात्री झाली. आता थोडंसं आपण पुढे जाऊन विचार करायचा आहे की या स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये यांना आपण काय म्हणतो? डायगोनल इलिमेंट. 5 -3 1 हे झाले डायगोनल इलिमेंट. हे डायगोनल इलिमेंट सोडून बाकी सगळे इलिमेंट इथं काय दिसत आहे बरं? 0. डायगोनल इलिमेंट सोडून बाकी सगळे इलिमेंट 0 पाहिजेत. जर एखादा विद्यार्थी म्हणेल सर इथं एखादा इलिमेंट उरलेला असेल तर मग आपण याला डायगोनल म्हणणार का? नाही. डायगोनल इलिमेंटच्या व्यतिरिक्त जेवढेही नॉन डायगोनल इलिमेंट आहेत ते सगळे 0 पाहिजेत, तेव्हा आपण त्याला म्हणतो डायगोनल मॅट्रिक्स. तर हा झाला 3/3 चा डायगोनल मॅट्रिक्स. हा झाला 2/2 चा डायगोनल मॅट्रिक्स. मग काही विद्यार्थी प्रश्न करतील की सर कंपल्सरी स्क्वेअर मॅट्रिक्स असावा लागतो का? तर याचा आन्सर काय बघा, कंपल्सरी स्क्वेअर मॅट्रिक्स असावा लागतो का? यस. कारण हे स्क्वेअर मॅट्रिक्सचे प्रकार आहेत. स्क्वेअर मॅट्रिक्स आधी सगळ्यात पहिल्यांदा बघायचं की तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का नाही. म्हणजे त्याची 2/2 3/3 4/4 अशा पद्धतीची ऑर्डर आहे का नाही. जर तो स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर मग त्याचे प्रकार चेक करायचे. त्या स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये डायगोनल इलिमेंट सोडून बाकी सगळे इलिमेंट 0 असतील तर त्या टाईपच्या स्क्वेअर मॅट्रिक्सला म्हणायचं मित्रांनो डायगोनल मॅट्रिक्स. ओके. मग आता मी त्याची डेफिनेशन लिहितो. ठीक आहे. आता हा पार्ट जो आहे थोडासा बाजूला ठेवूया. आधी आपण थोडंसं इथं बाजूला ठेवून देऊ. ओके. in square matrix if all non-diagonal elements are 0, then it is known as diagonal matrix. ओके. आणि याचे एक्झाम्पल लिहून घ्या.
ओके, हे दोघं आहेत डायगोनल मॅट्रिक्स. आणि हा जो काही पार्ट होता मी हा फक्त तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी की ॲक्च्युली प्रिन्सिपल डायगोनल असतं काय आणि सेकंडरी डायगोनल असतं काय. सो प्रिन्सिपल डायगोनल यालाच आपण काय म्हणतो इथं, सिम्पली डायगोनल, यालाच आपण काय म्हणतो फक्त डायगोनल. तर यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, सेकंडरी डायगोनलवरती नाही, फक्त डायगोनलवरती. येतं लक्षात. तर हा स्क्वेअर मॅट्रिक्स आणि हा त्याचा पहिला प्रकार डायगोनल मॅट्रिक्स. आता याच्यानंतर नंबर 3 स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स. ओके, मग इथं प्रश्न पडतो की सर व्हॉट इज स्केलर मॅट्रिक्स. आधी मित्रांनो लक्षात घ्या, आपण बघितलं स्क्वेअर मॅट्रिक्स ज्यामध्ये नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम हे इक्वल पाहिजेत, तो झाला स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्सचा आपण एक प्रकार बघितला, त्याला आपण काय म्हटलं, स्क्वेअर मॅट्रिक्सचा आपण एक प्रकार बघितला, त्याला आपण काय म्हटलं, डायगोनल मॅट्रिक्स. बरोबर की नाही, डायगोनल मॅट्रिक्स. आणि डायगोनल मॅट्रिक्स हा, एक मिनिट याला आपण बी नाव देऊया, हा त्याला बी. ओके, डायगोनल मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्सच असतो, फक्त त्याच्यामध्ये नॉन डायगोनल एलिमेंट्स हे काय पाहिजे, 0. डायगोनल एलिमेंट मात्र तेवढे प्रेझेंट पाहिजे, लक्षात घ्या. तर तो झाला डायगोनल. आता हा स्केलर मॅट्रिक्स जो आहे इट इज सेम ॲज अ डायगोनल. आता हा डायगोनलचा टाईप आहे. नॉन डायगोनल एलिमेंट हे 0 पाहिजेत आणि जेवढेही डायगोनल एलिमेंट्स आहेत मित्रांनो, जे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहेत ते सगळे आणि सगळे सेम पाहिजेत, म्हणजे स्केलर मॅट्रिक्स झाला. सेम एलिमेंट पाहिजेत कुठे, प्रिन्सिपल डायगोनलवरती. मग आता एक्झाम्पलच्या मदतीने ह्या गोष्टी लवकर कळतात. म्हणून बघा, आता मी सगळे एक्झाम्पल इथे देतो तुम्हाला. सपोज 3x3चा एक मॅट्रिक्स मी घेतो आधी, त्याची एलिमेंट अशी असतील 3 0 -2 0 5 1 2 3 4. हा एक मॅट्रिक्स आहे ए. बी मॅट्रिक्स इथंच मी घेतो, बघा लक्षात घ्या, बी 5 5 4 सॉरी 4 नाही 0 0 0 -3 0 0 0 2. हा एक मॅट्रिक्स. नंतर सी मॅट्रिक्स 3 0 0 0 3 0 0 0 3. लक्षात घ्या, 1 बाय 1 आपण आता हे सगळं चेक करत जाऊया. पहिला जर का मॅट्रिक्स बघितला ए, तर या मॅट्रिक्समध्ये 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहे. इथं पण 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत, 3 रो आहेत आणि 3 कॉलम. सो हे तिघच्या तिघ मॅट्रिक्स जे दिलेत मी तुम्हाला ए बी सी, यामध्ये असणारे नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम आहेत. म्हणजे हे तिघच्या तिघ कशाचे प्रकार आहेत, स्क्वेअर मॅट्रिक्स. हे मित्रांनो लक्षात घ्या, हे तिघच्या तिघ काय आहेत, स्क्वेअर. एवढं तर इथं आपलं कन्फर्म झालं, स्क्वेअर मॅट्रिक्स, कारण याच्यामध्ये नंबर ऑफ रो इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम आहे. पण आता स्क्वेअर मॅट्रिक्सचे प्रकार, त्यातला पहिला प्रकार आहे डायगोनल मॅट्रिक्स. तर डायगोनल मॅट्रिक्समध्ये आपल्याला काय लागतं, हा जो काही डायगोनल एलिमेंट आहेत बघा, हे जे काही डायगोनल एलिमेंट आहेत 5 -3 2, यांना सोडून इतर जे काही एलिमेंट आहेत ते कसे पाहिजेत, 0, जे की इथं आहेत. त्यांना आपण नॉन डायगोनल एलिमेंट म्हणतो. या केसमध्ये नॉन डायगोनल एलिमेंट हे 0 आहेत, डायगोनल एलिमेंट मात्र तेवढे प्रेझेंट आहेत. तर हा झाला डायगोनल मॅट्रिक्स. आधी तो स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअरचा एक प्रकार काय झाला, डायगोनल मॅट्रिक्स. आता ह्या एक्झाम्पलमध्ये जाऊया. इथं जर लक्षात येईल तुम्हाला बघा, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. हे डायगोनल एलिमेंट एवढे मात्र इथं प्रेझेंट आहेत, बाकी सगळे नॉन डायगोनल एलिमेंट कसे 0. म्हणजे यावरनं एक गोष्ट लक्षात येते का तुम्हाला, आता जे काही प्रिव्हियसली आपण डिस्कस केलं त्यावरनं याला काय म्हणणार मी, हा झाला डायगोनल मॅट्रिक्स. पण जरी हा डायगोनल मॅट्रिक्स असेल, पण त्यामध्ये एक युनिकनेस आहे. काय ते लक्षात घ्या, की हे जे डायगोनल एलिमेंट आहेत ना इथं, हे तिघच्या तिघ डायगोनल एलिमेंट कसे आहेत, सारखे आहेत. मग जर डायगोनल एलिमेंट सेम असतील तर त्या प्रकारच्या डायगोनल मॅट्रिक्सला मित्रांनो म्हटलं जातं स्केलर मॅट्रिक्स. त्याला आपण काय म्हणतो, स्केलर मॅट्रिक्स. तर हा कोणता मॅट्रिक्स झाला, स्केलर मॅट्रिक्स. येतं लक्षात, स्केलर मॅट्रिक्स. म्हणजे स्केलर मॅट्रिक्सचं वैशिष्ट्य काय लक्षात घ्या, की तो डायगोनल मॅट्रिक्स तर आहेच, पण त्यामध्ये असणारे सगळे डायगोनल एलिमेंट हे सेम आहेत. मग खूपदा मुलं कन्फ्यूज होतात त्या गोष्टींना घेऊन, की सर जो स्केलर मॅट्रिक्स आहे हा डायगोनल असतो का. येस, कारण स्केलर मॅट्रिक्स पहिल्यांदा डायगोनल असणं गरजेचं आहे. पण डायगोनल मॅट्रिक्स जो आहे तो सुरुवातीला स्क्वेअर असणं गरजेचं आहे. जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर मग पुढे आपल्याला चेक करायचं की तो डायगोनल आहे, स्केलर आहे का, तो आयडेंटिटी किंवा युनिट आहे.
तर सगळ्यात आधी m इक्वल टू n सॅटिस्फाईड होते म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. त्यामध्ये डायगोनल इलिमेंट शोधा, नॉन डायगोनल इलिमेंट शोधा, त्यांचं ऑब्झर्वेशन करा. जर डायगोनल इलिमेंट मात्र तेवढे प्रेझेंट असतील आणि त्यांना सोडून बाकीचे सगळे झिरो असतील तर तो पहिल्यांदा झाला डायगोनल मॅट्रिक्स. त्या डायगोनल मॅट्रिक्समध्ये असणारे जे डायगोनल इलिमेंट हे जर का सेम असतील तर त्याला स्केलर म्हणायचं, सेम नसतील तर मग तो फक्त डायगोनल मॅट्रिक्स. समजते तुम्हाला? हा झाला स्केलर. मग आणखी त्याचे काही एक्झाम्पल बघूयात आपण. बघा बी 2 0 0 2, सी 4 0 0 0 0 4 0 0 0 0 4 0 0 0 0 4. बघा 2x2 चा हा मॅट्रिक्स आहे आणि हा मॅट्रिक्स 4x4 चा आहे, बरोबर, 4x4 चा. सो 2x2 4x4 म्हणजे हे काय झाले स्क्वेअर. आता चेक करायचं आपल्याला हे डायगोनल इलिमेंट. तर डायगोनल इलिमेंट तेवढेच प्रेझेंट आहेत, नॉन डायगोनल इलिमेंट 0 आहे. सो हा डायगोनल मॅट्रिक्स झाला, पण त्याच्यामध्ये असणारे डायगोनल इलिमेंट हे सेम आहेत त्यामुळे हा स्केलर डायगोनल मॅट्रिक्स झाला किंवा त्याला सिम्पली स्केलर मॅट्रिक्स म्हणतो आपण, स्केलर मॅट्रिक्स. आता हा 4x4 चा मॅट्रिक्स, याच्यामध्ये सगळे डायगोनल इलिमेंट हे सेम आहेत म्हणजे हा सुद्धा काय झाला स्केलर. सो स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय? इट इज अन डायगोनल मॅट्रिक्स. इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स हॅव्हिंग सेम व्हॅल्यू किंवा सेम डायगोनल एलिमेंट्स. लक्षात घ्या. मग आता आपण त्याची डेफिनेशन लिहूया आणि हे एक्झाम्पल पण इथं आपण लिहून घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्या आधी आपण त्याची डेफिनेशन लिहू. या डेफिनेशन ज्या आपण इथं स्टडी करतोय ह्या फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी आहेत, तुम्हाला त्या माहिती असाव्यात म्हणून. या डेफिनेशन लिहा, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला कधी येत नाही मॅथमॅटिक्समध्ये. ठीक आहे, पण या तुम्हाला फक्त माहिती असाव्यात त्यासाठी आपण ह्या एकदम सिंपल शब्दात लिहून घेतोय की इट इज डायगोनल मॅट्रिक्स in which all diagonal elements are having same value किंवा that is bracket मध्ये that is same diagonal element. Same diagonal elements. Okay, चला example number 1. 2 0 0 2 2x2. B 1 0 3 0 0 3, हा सुद्धा झाला 2x2 चा. C 5 0 0 0 0 0 5 0 0 0 5, हा झाला 3x3 चा. D 7 0 0 0 7 0 0 0 7, हा सुद्धा झाला 3x3 चा. ओके, तर इथं बघा हे डायगोनल एलिमेंट सेम आहेत, बरोबर. इथं असणारे डायगोनल एलिमेंट सेम आहेत, इथं पण बघा डायगोनल एलिमेंट सेम आहे. ओके, सो हा शब्द इथं महत्त्वाचा आहे की सेम डायगोनल एलिमेंट. जर सेम डायगोनल एलिमेंट असतील तर त्याला म्हणायचं स्केलर. आता यानंतर आणखी स्क्वेअर मॅट्रिक्सचा एक प्रकार पडतो स्क्वेअर. त्यानंतर आपण डायगोनल बघितला, डायगोनलचा स्केलर हा प्रकार बघितला आणि आता स्केलरचा आणखी एक स्पेसिफिक प्रकार युनिट किंवा आयडेंटिटी. ABC युनिट मॅट्रिक्स किंवा ऑर त्यालाच म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स. लक्षात घ्या. आता हा युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स जो आहे हा स्केलर मॅट्रिक्स आहे. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय? डायगोनल एलिमेंट सेम पाहिजे, पण तो जो स्केलर आहे तो काय असतो? 1. जर का तो स्केलर असेल 1 तर त्याला म्हणायचं युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. बघा लक्षात घ्या, त्याची डेफिनेशन डायरेक्टली तुम्ही. इट इज ए स्केलर मॅट्रिक्स in which diagonal element
इक्वल्स टू 1 1. ओके, आणि याला डिनोट केलं जातं. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल I फॉर आयडेंटिटी, सफिक्स n, त्याची ती ऑर्डर किती बाय कितीचा आहे तो. ठीक आहे, मग आता बघा हे सगळं तुम्हाला मी काय करतो, या ठिकाणी एक्झाम्पल घेतो आणि आपण ओळखूयात. बघा नंबर 1 2 0 0 0 2 0 0 0 2. बोला, सगळ्यात पहिल्यांदा आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स बघितला. हा रेक्टँग्युलर आहे का? नाही, कारण इथं ऑर्डर काय 3/3. मग 3/3 ची जर ऑर्डर असेल तर याला आपण रेक्टँग्युलर म्हणणार का? नाही, हा झाला स्क्वेअर. पण स्क्वेअरचे प्रकार पडतात. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की याचे हे एलिमेंट चेक करायचे. डायगोनल एलिमेंट, यस डायगोनल एलिमेंट प्रेझेंट आहेत, त्यांना सोडून असणारे बाकी सगळे एलिमेंट इथे कसे आहेत? 0 आहेत. ज्याला आपण नॉन डायगोनल म्हणतो. हे नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत, म्हणजे हा डायगोनल मॅट्रिक्स झाला. पण त्या डायगोनल मॅट्रिक्समध्ये जर का डायगोनल एलिमेंट हे सेम असतील तर त्याला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. त्याला काय म्हणायचं? स्केलर मॅट्रिक्स. म्हणजे हा मॅट्रिक्स काय म्हटला जाईल? स्केलर मॅट्रिक्स. काही विद्यार्थी म्हणतील म्हणजे सर हा स्क्वेअर जर म्हटला मी तर मग चुकीचं दिलं जाईल का? नाही, तो स्क्वेअर आहे. काही म्हणतील सर याला डायगोनल म्हटलं तर चुकीचं आहे का? नाही मित्रांनो, तो डायगोनल पण आहे. पण ज्यावेळेस तुम्ही स्केलर हा शब्द वापरतात, कारण हा स्केलर पण आहे, डायगोनल पण आहे आणि स्क्वेअर पण आहे. पण ज्यावेळेस तुम्ही स्केलर हा शब्द वापरता याचा अर्थ काय होतो की तो डायगोनल ऑटोमॅटिकली होऊन जातो आणि मग तो ऑटोमॅटिकली काय होतो? स्क्वेअर पण बनतो. सो स्केलर हा स्पेसिफिक वर्ड आहे त्यासाठी, कारण त्यामध्ये सगळे डायगोनल एलिमेंट कसे सेम आहेत. पण त्यामध्ये पण सुद्धा लक्षात घ्या, जर हा असा असेल 1 0 0 0 1 0 0 0 1 तर याला मित्रांनो I3 असं डिनोट केलं जातं, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. आता याच्यामध्ये ऑब्झर्व करा की डायगोनल एलिमेंट कसे आहेत? डायगोनल एलिमेंट सेम आहे 1 1 1. मग सेम एलिमेंट म्हणजे सर स्केलर, येस तो स्केलर आहे. पण त्या स्केलरमध्ये तो डायगोनल एलिमेंट तो कसा आहे? युनिट आहे, 1 आहे. त्यामुळे ह्या टाईपच्या स्केलर मॅट्रिक्सला म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. मग ज्यावेळेस तुम्ही असं म्हणतात ना की एखादा मॅट्रिक्स हा आयडेंटिटी किंवा युनिट आहे, तो ऑटोमॅटिकली स्केलर पण आहे. आता तो स्केलर आहे म्हणजे काय? तो डायगोनल सुद्धा आहे. आणि तो डायगोनल आहे म्हणजे काय? तो स्क्वेअर सुद्धा आहे. हे लक्षात घ्या. सो जो मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे याचा अर्थ तो स्केलर तर असणारच, तो डायगोनल पण असणार आणि तो स्क्वेअर सुद्धा असणार. जर का मॅट्रिक्स हा तुमचा डायगोनल मॅट्रिक्स असेल याचा अर्थ काय की तो 100% स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. हे लक्षात घ्या. सो बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये असणार हे स्टेटमेंट हे ट्रू असतं. पण फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जर तुम्ही विचार केला की जर एखादा मॅट्रिक्स जर स्क्वेअर आहे तर तो कंपल्सरी स्केलर असेल असं नाही आहे. कारण हा बघा, आता मी एक मॅट्रिक्स इथं घेतो, D इज इक्वल टू 1 2 3 4 असे त्याचे 4 एलिमेंट आहेत. हा मॅट्रिक्स आहे 2/2चा. मग 2/2चा मॅट्रिक्स म्हणजे हा स्क्वेअर आहे. पण मित्रांनो हा डायगोनल आहे का? चेक करा बरं. याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट काय? 1 आणि 4. त्यांना सोडून इतर एलिमेंट 0 आहेत का? नाही. म्हणजे हा डायगोनल मॅट्रिक्स आहे का? नाही. अरे मग हा डायगोनलच नाहीये तर पुढे तो स्क्वेअर आहे का किंवा आयडेंटिटी आहे का ते चेक करण्याची गरजच नाही. म्हणजे फक्त याला म्हणणार आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. हा फक्त आणि फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. पण याला जर का आपण अशा पद्धतीने लिहिलं मित्रांनो, हे बघा लक्षात घ्या 4 0 0 4. मग परत इथं प्रश्न विचारायचा स्वतःला की हा पहिल्यांदा स्क्वेअर आहे का? येस, 2/2चा हा स्क्वेअर आहे. मग नंतर त्याचे डायगोनल एलिमेंट चेक करा आणि डायगोनल सोडून इतर एलिमेंट काय? 0. इतर एलिमेंट 0 आहेत, डायगोनल एलिमेंट प्रेझेंट आहे, म्हणजे हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. मग परत स्वतःला प्रश्न विचारायचा की दिसणारे जे डायगोनल एलिमेंट आहेत ते सेम आहेत का? यस, सेम एलिमेंट आहेत, म्हणजे हा स्केलर मॅट्रिक्स आहे ना. मग ते दिसणारे जे स्केलर एलिमेंट आहेत ते 1 आहेत का? इथं नाही, कारण 1 आहेत का? ते नाही. जर 1 असतील तर तो आयडेंटिटी झाला, 1 नसतील तर स्केलरवर थांबा. क्लिअर होते तुम्हाला? सो मित्रांनो हे अशा पद्धतीचे याचं आयडेंटिटीचं एक एक्झाम्पल लिहून घ्या. इथं आधी हे एक्झाम्पल लिहून घ्या. हा होता R. याचं एक्झाम्पल लिहून घ्या इथं. A 1 0 0 1. ओके. आणि B 1 0 0 0 1 0 0 0 1. याला डिनोट केलं जातं आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. ओके. या अशा पद्धतीने बेसिक टाईप आपण इथं डिस्कस केलेत मॅट्रिक्सचे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं? मॅट्रिक्सची डेफिनेशन. हे बघा,
डेफिनेशन की मॅट्रिक्स इज सिम्पली अरेंजमेंट ऑफ द नंबर इन हॉरिझॉन्टल लाईन्स अँड व्हर्टिकल लाईन्स. हॉरिझॉन्टल लाईनला आपण म्हणतो रो अँड व्हर्टिकल लाईन्सला आपण म्हणतो कॉलम. सो इट इज सिम्पली अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन कॉलम रो अँड कॉलम. ओके, इनक्लोज बाय अ ब्रॅकेट. मोस्टली आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करत असतो. त्या मॅट्रिक्समध्ये किती रो किंवा किती कॉलम प्रेझेंट आहेत हे आपण त्याच्या सफिक्सला दाखवतो आणि त्याला म्हटलं जातं ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. ती लिहिण्याची पण एक पद्धत आहे. सुरुवातीला फक्त रो लिहायचं, क्रॉस करून मग काय लिहायचे कॉलम. नेहमीच लक्षात घ्या सुरुवातीचा एलिमेंट हा रो दाखवत असतो. म्हणजे ऑर्डरवरनं आपल्याला लक्षात येऊन जातं की ह्या मॅट्रिक्समध्ये किती रो प्रेझेंट आहे आणि किती कॉलम प्रेझेंट आहेत. या रो आणि कॉलम हे किती प्रेझेंट आहेत त्यावरून त्याचे प्रकार पडतात. जर नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम यांचं म्हणजे हे जर नॉट इक्वल असतील, डिफरंट असतील, तर त्याला आपण म्हणतो रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आणि त्यामध्ये जर का एकच रो असेल तर रो मॅट्रिक्स किंवा रो वेक्टर, एकच कॉलम असेल तर आपण काय म्हणणार त्याला कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर. यावरून असं आपण म्हणू शकतो का की सर रो मॅट्रिक्स किंवा कॉलम मॅट्रिक्स हे रेक्टँग्युलरचेच प्रकार आहेत. यस. यानंतर बघा स्क्वेअर. जर का नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम हे इक्वल असतील तर त्याला म्हणायचं स्क्वेअर. स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये चेक करायचं डायगोनल इलिमेंट. डायगोनल इलिमेंट सोडून बाकी सगळे जर झिरो असतील तर त्याला म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स. मग जर तो डायगोनल मॅट्रिक्स असेल तर परत त्यात चेक करायचं. जर सगळे डायगोनल इलिमेंट सेम असले तर त्याला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. आणि ते सेम असणारे इलिमेंट जर 1 1 1 असतील तर त्याला म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर मित्रांनो हे झाले सगळे बेसिक प्रकार. आणखी काही प्रकार आहेत मॅट्रिक्सचे, जसं की नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स, त्यानंतर अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर, सिमेट्रिकल मॅट्रिक्स, क्यू सिमेट्रिकल मॅट्रिक्स. ओके, अशा बरेचसे आणखी टाईप आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. नाहीतर काय होणार की हा व्हिडिओ आपला खूप मोठा बनेल. सो आता आपण इथं थांबूया. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. ओके, तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा तुमचे वैयक्तिक काही प्रश्न असतील की सर सपोज हा मॅट्रिक्स असा असला किंवा ह्या प्रकारे असला त्याला काय म्हणणार, अशा टाईपचे काही जे काही डाऊट्स असतील तुमचे ते तुम्ही मला व्हॉट्सअप करा. ते डाऊट्स तुमचे क्लिअर करून घेत चला. ओके, रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करूया. थँक्यू.